जोडप्याला बोलून सत्कार केला हे एक आनंद वाटला. म्हणजे लक्ष्मीला बी तिचा मान दिला. 2-3 जणांनी नव्हत्या आपल्या घरच्या. ते एक जणाला हळूच विचारलं, का रे भाऊ काऊन नाही आणलं? ते म्हणे कोणती आणू? हा वाद होता. आपली नको ती नको. बरं केलं, काय करतात महिलाचा सन्मान करणं, लक्ष्मीचा मान वाढवणं, सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तर तिला लक्ष्मी म्हणते ना. आपल्याला लक्ष तरी म्हणते का? काय म्हणा. स्वच्छ पाणी द्या, झाडं फळाचे लावा, भरपूर झाडं लावा, फळाचे लावा. या गावची लोकसंख्या किती? 8,000. झाडं पाहिजे 32,000. गावात, शेतातले नाही. गावात किती पाहिजे? 32,000. तेव्हा माणसाला मोकळा ऑक्सिजन मिळाला. एका माणसाला 4 झाडं लागते. माणसाला 32,000 पाहिजे. आता गावात बैल आहे, डुकर आहे, कुत्रे, गाढव आहे, यांना पण ऑक्सिजन लागतो. त्याला झाडं लावता येते का? कोणाला? गाढवाला, कुत्र्याला, डुकराला झाड लावता येत नाही. आणि आतापर्यंत त्यांना लावलं नाही. त्याला काय म्हणायचं? पक्का कुत्र्याच्या अवलाद घालायचं. दुसरा शब्दच वापरायचा. काय माणूस हरामी झाला. 4 झाडं तर लावत नाही, पण जाताना 4 कुठं घेऊन जातो. आणखी त्याच्या बापाची ठोई आहे का? ओढ्याला फेकून त्याला 25 झाला असा. कधी 4 झाडं नाही लावली, याला लाकडात जाळायचे कशाला? त्याचबरोबर सन्माननीय श्री सतीश जोंधळे साहेब, सन्माननीय श्री अमोल जोंधळे, त्याचबरोबर आणि यानंतर आपल्या गावच्या विविध सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या चेअरमन पदाच्या आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय श्री ठकाजी यादवराव पाटील थेटे यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल भास्करराव पेरे पाटलांच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय श्री ठकाजीराव यादवराव पाटील थेटे चेअरमन विविध सेवा सहकारी सोसायटी यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. व्हाईस चेअरमन सन्माननीय श्री दत्तात्रय सीताराम पाटील डेंगळे. ते उपस्थित नाहीये. धन्यवाद. आणि यानंतर लोणी खुर्चे सरपंच सन्मान्य श्री जनार्दन पाटील घोगरे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद सर. आता या ठिकाणी आपल्या कार्यक्रम पत्रिकेला राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे
असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या निमगाव जाळी नगरीमध्ये KR जोंधळे सेवाभावी संस्थेच्या वतीनं आपल्या गावातील कर्तव्यात लाडक्या जोडप्यांचा जो सत्कार सोहळा आयोजित केला, या सोहळ्याला आम्हालाही सहभागी करून घेतलं. तुमच्या सगळ्या मान्यवरांची दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आपल्या इथलेच असलेले प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, या सगळ्यांची भेट घेऊन त्यांची ओळख करण्याचा योग मला प्राप्त झाला. 9 ते 11ची वेळ होती ना 11 वाजले. आणि हे रोजचं मला असाच अनुभव आहे, जी वेळ असते कार्यक्रमाची तिथं पुढं मी लोक बोर होतील, मग माझ्या पुढे येते. ते काय करणार, त्याला काही इलाज नाही. औरंगाबाद जवळ माझं गाव आहे. आपल्या ह्याच रोडवर, नगर औरंगाबाद रोडवर, बजाज कंपनीच्या समोर पाठवता. आपण कधी ऐकलं असेल, नाव वाचलं असेल, काहींनी पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर एकदा या. खूप लांब नाही, 2-2.5-3 तासात तिथून जाता येतं. काय झालं तिथं, काय केलं, खूप साधं आहे. खरं म्हणजे असं विशेष असं काही जर सांगायला गेलं तर आमच्या इथे काहीच नाही. 2-4 एकरच्या वर कोणाला जमीन नाही. साधे लोक, साधे राहणे, कोण्या पक्षाचे काही कार्यकर्ते नाही, पुढं बॅनर नाही, पार्टी नाही. तिथं काही ताजमहल बांधला नाही, काही रायगड किल्ला बांधला नाही. खाऊन पिऊन मंजुरी करून लोक आपले सुखी. रोज देशभरातून लोक येते पाहायला. मी मनात विचार करतो, काय पाहायला येत असतील बाबा हे लोक, काय कळत नाही, काय पाहते मलाही काही कळत नाही. फक्त एक गोष्ट साहेबांनी जसं सांगितलं आहे, जे आमच्या इथं आहे ते पुढे दिसत नाही मला, हे खरं आहे. विशेष काही मोठं नाही, पण जे साधं आहे ते कुठे दिसत नाही मला. खूप साधे कामं, छोटे कामं आम्ही केलेले, जे की मानवाच्या जगण्याला गरजेचे आहे. संपलं, एवढंच केलं आम्ही. तुमच्या इथं बी त्यातल्या काही गोष्टी करता आल्या तर करा. तुमच्या काही गोष्टी खूप मोठ्याला आहेत, खूप पुढच्या आहेत, पण काही छोट्या गोष्टी बी राहून गेलेल्या करावं अशी माझी हात जोडून विनंती आहे. काय करायला पाहिजे माणसानं, कशासाठी करायचं. माझा एक साधा मुद्दा आहे तुमच्या पुढे. आता जनरली कोण्याही माणसाला विचारा तुम्ही, जवान तरुण माणसाला, की तुम्ही किती वर्ष जगू शकता असा जर प्रश्न तुम्हाला केला तर काय उत्तर येईल तुमचं? किती वर्ष जगताना असा अंदाज चर्चा आपला काय वाटतं? 60-65. बरोबर आहे, बरोबर आहे ना, काय त्याच्यात हे नाही. आणि आपल्या आजचे किती वर्ष जगत होते? 100च्या पुढे. मग नक्की आपली प्रगती झाली का? झालं का? मग त्यावेळेस एवढ्या सुविधा होत्या का? एवढा पैसा होता का? एवढं ज्ञान होतं का? इतकं नसून 100 जगायचे, आणि आता सगळं असून 60 का जातो? हा विचार करायला लावणारा विषय आहे. आणि आमच्या इथं या गोष्टी म्हणजे काय चुकलं, त्या चुका शोधून त्याच्यावर आम्ही बारीक बारीक काम करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या इथला माणूस 100 वर्ष जगणच अशी काही गॅरंटी नाही, पण त्याच्यासाठी काही प्रयत्न करतोय. त्यापैकी काही गोष्टी तुम्हाला सांगतो. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. 40 वर्ष जवळजवळ आपलं आयुष्य कमी झालं, ते ह्या 60 वर्षात झालं. आधी होतं का? तुम्ही अभ्यास आहे की नाही, लक्षात देता का नाही माहित नाही. मी लई कपटी माणूस आहे. जेवढा वरून काळा त्याच्या 10 पट आतून काळा आहे. ग्रामपंचायती आल्यापासूनच माणसाचं आयुष्य कमी व्हायला लागलं. पहिले बरं होतं,
हे 60 वर्षाचं झालंय. मग काय चुकलं ग्रामपंचायतीचं? काहीतरी चूक झाली मोठी. मुद्दाम केली असं नाही, पण लक्षात घेतले नाही, त्याच्यावर काम केलं नाही म्हणून प्रॉब्लेम झाला. माझ्या काही सूचना आहेत, तुम्हाला काही सुचन ते करा, पण शतायुष्य मानव द्या. गाठ्यात सांगितलेलं आहे 100 वर्षाचं आयुष्य माणसाला आहे आणि ते असायला पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. काय करायचं? प्यायला शुद्ध पाणी पाहिजे. 4 लिटर पाणी पोटात जातं रोज. कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त आजार कशाने होते तर पाण्याने. आणि आमचं लक्ष कशावर आहे? जेवणावर. जेवण चांगलं झालं नाही. नवऱ्यानं कधी बायकोला शिवी दिली का? आज पाणी चांगलं नाही म्हणून दिली? पण चांगलं पाणी पितो का? नाही. मग बायकोला शिवी काऊन देत नाही? कारण चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी त्याची. शिवी कसं देईल? काय बोलताना तुम्ही जर बोलले ना माझ्याबरोबर तर तुम्हाला आणखीन आनंद मिळेल. लाजायचं नाही, गप्पा करायच्या आपल्याला. मला खरा आनंद झाला आणि ते पण जोडप्याला बोलून सत्कार केला. हे एक आनंद वाटला. म्हणजे लक्ष्मीला बी तिचा मान दिला. 2-3 जणांनी नव्हते आणल्या घरच्या. ते एक जणाला हळूच विचारलं, का रे भाऊ काऊन नाही आणलं? ते म्हणे कोणती आणू? हा वाद होता. ही नको ती नको. बरं केलं. काय करत महिलाचा सन्मान करणं, लक्ष्मीचा मान वाढवणं, सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तर तिला लक्ष्मी म्हणते ना. आपल्याला लक्ष्य तरी म्हणते का? काय म्हणा? स्वच्छ पाणी द्या. झाडं फळाचे लावा. भरपूर झाडं लावा, फळाचे लावा. या गावची लोकसंख्या किती? 8,000. झाडं पाहिजे 32,000. गावात, शेतातले नाही. गावात किती पाहिजे? 32,000. तेव्हा माणसाला मोकळा ऑक्सिजन मिळाला. एका माणसाला 4 झाडं लागते. माणसाला 32,000 पाहिजे. आता गावात बैल आहे, डुकर आहे, कुत्रे, गाढव आहे, यांना पण ऑक्सिजन लागतो. त्याला झाडं लावता येते का? कोणाला? गाढवाला, कुत्र्याला, डुकराला झाड लावता येत नाही. आणि आतापर्यंत त्यांना लावलं नाही. त्याला काय म्हणायचं? पक्का कुत्र्याच्या अवलाद म्हणायचं. शब्दच वापरायचा. काय माणूस घरांनी झाला. 4 झाडं तर लावत नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो. आणखी त्याच्या बापाची ठोई आहे का? ओढ्याला फेकून त्याला 25 आला असा. कधी 4 झाडं नाही लावली, याला लाकडात जाळायचे कशाला? झाडाशिवाय पाऊस पडत नाही. पण एक गोष्ट माझ्या सर लक्षात आली, हा समाज चांगला आहे. समाजाकडे दोष नाही. त्या समाजाला ज्या लोकांना शिकलं ना ते आरामी. समाज हा चिखलाचा मुळा आहे. मुळात त्याला जे सांगितलं ते करतो देऊ. आता कोणतरी म्हणजे कमराला सुपारी बांधायचं लावतो है ना. आता कमराला सुपारीचं काय? त्याला कोणातरी सांगितलं बांध कमराला सुपारी, बांध दे कमराला. त्याला काऊन बांधायची काय माहिती नाही. लाव डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी. मन मम्मा तो म्हणला मम्मा काही काही माहिती का? झोपला होता का डोळ्याला पाणी? तर मला काय म्हणायचं, मला नाव नाही ठेवायचं त्याला. समाज ऐकतो. समाज ऐकतो बघ. त्याला काही त्याचं ज्ञान नसलं तरी तो ऐकतो. त्या देवाच्या पूजेवर असे करून पाणी सोडायला लागत आहे ना. तुम्ही सगळ्यांनी सोडलं
तुम्हालाच विचारा उजून म्हणाला तुमचं असं काऊन केलं, कोणालाच माहित नाही असं काऊन केलं. पुढचे म्हणले असं करू ना असं करू. आपला मुद्दा काय आहे, समाज ऐकतो. मला बी त्याचं ज्ञान नाही, मला फक्त एवढं त्याच्यातून निष्कर्ष काढायचा की समाज ऐकतो, सांगणारा तसा पाहिजे. आता हे महिला मंडळ आहे ना, लग्नाच्या दिवशी पहिल्या दिवशी गृहप्रवेश करताना काय करते, काहीतरी तांब्या बिंब्या ठेवते, त्याला ढोकर मारतो जाते. हे सगळ्या जणी ढोकरून आले. याला विचार काऊन ढोकरले, यांचं एकच उत्तर आहे, मागचे ढोकरले म्हणून पुढचे ढोकरले. कोणालाच काही माहित नाही काय होतं. मला ढोकरल्याचा राग नाही, मला फक्त एवढं निदर्शनास ऐकायचं आणायचं की समाज काही ऐकतो. आमच्या इथे एक पद्धत चालू केली आम्ही, नवरदेव नवरीनं लग्नाच्या दिवशी पहिल्या दिवशी एक झाड लावायचं, मग घरात जायचं. चालू झालं. एकदा नवरी खड्डे करत होती, एक म्हातारी आली, तिनं पाहिलं नवरी खड्डे करू राहिली. म्हातारीची गडीन माझ्यावर लागली, मला सध्याला मेलं, तुला काही लाज वाटते का म्हणजे नवरीला खड्डे करायला लावतो. म्हणलं आजी ही नवीन पद्धत आली आणि फार तिकडून गुजरातहून आली. म्हणलं आपल्याकडची नाही ती पद्धत. काय पद्धत आहे म्हणे, नवरदेव नवरीनं पहिल्या दिवशी झाड लावलं तर लेकरू बाळ जगत जगतच नाही. असं आहे का म्हणे, म्हातारी माती लुटू लागली. आणि मी खोटं नाही सांगितलं, नाही लावले झाड तर नाही जगायचे लेकर बाळ. ऑक्सिजन आणतात कुठून? आम्हाला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला, सगळ्यात आधी त्याला आईचे दूध लागतं. हे 100% खोटं आहे. आई बाळतपणात वारली तरी मुलगा जगतो, पण 2 मिनिटं ऑक्सिजन नाही मिळाला तर मुलगा जगणार नाही. आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. म्हणून तुकाराम महाराजांनी काय त्यात सांगितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. झाडाला सोयरे म्हणले ते उगच नाही, झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. झाड हे पावसाचं ATM आहे. जिथं झाड तिथं पाऊस, जिथं झाड नाही तिथं पाऊस नाही. आम्हाला काय शिकलं, पाऊस मी भरला का भजन करा, नाही तर सप्ताह घाला. मी उपजत वारी करायची अवलादी 4 पिढ्या. शपथ खाऊन सांगतो, सप्ताह घालताना पाऊस पडूच शकत नाही. कोण सांगितलं? सप्ताह जरूर घाला तुम्ही, तो विषय वेगळा आहे. तुम्ही 7 दिवस सप्ताह घातल्यानं 8व्या दिवशी पाऊस पडत असं होणार? सप्ताह कशासाठी आहे? 7 दिवस शिकायचं, 358 दिवस काम करायचं सांगितलेल्या पद्धतीने. 7 दिवस सप्ताह करायचं आणि 8व्या दिवशी उरलेल्या वर भांडणं करायची. बापानं पाऊस ठेवला का? कसं काय पडत? आणि जर सप्ताह घातल्याने पाऊस पडला असता तर केरळला, पाकिस्तानला, अमेरिकेला कधीच पडला नसता. सप्ताह घालते का? सप्ताह घालते. सप्ताह एक ज्ञान घेण्याची एक जागा आहे. ते सप्ताह त्या त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांना त्या 7 दिवसात त्या समाजाला ज्ञान द्यायचं आणि त्यांनी तसं 358 दिवस काम करायचं. त्याच्यासाठी सप्ताह जरूर करा, त्याच्याबद्दल वाद नाही. आमच्या पद्धती चुकल्यामुळे आम्ही धोक्यात आलो. कधी गैरसमज झाला, कधी कधी काय झालं, सांगणाऱ्यालाच कळलं नाही आपण काय सांगत होतो, चुकीचं सांगितलं. कधी कधी काय झालं, एखाद्या गुरुजी चांगलं बरोबर सांगितलं, त्या दिवशी आपण घरी झोपून राहिलो, असं बी झालं ना. देवगड सारखे, भास्कर गिरी सारखे जर महाराजांचे विचार ऐकले, माणसाचं कल्याणच व्हायचं काम आहे आयुष्यात, धोका व्हायचं कामच नाही. पण आता किती का लोक असे कधीच ऐकू नये. मी कायम सांगतो, कोणाला राग आला तेव्हा आला, पण सत्य मानलं पाहिजे. हो, इतकं झाडाचं महत्व असताना, गाठ्यात अभंग असताना, वृक्षवल्ली आम्हा
सोयरे वनचरे या अभंगावर तुम्ही कधी कीर्तन ऐकलं का बरं? का नसेल केलं? काय कारण आहे? कारण एवढं जर चांगलं समाजाला सांगितलं आणि समाज शिकला आणि हुशार झाला, आमचे पोट कसे भरले, आमच्या घेऱ्या कसे सुटले? गाथ्यात एवढं सुंदर सांगितलं. तुम्हाला सांगू, परमार्थ कसं करायचं हा भाग वेगळा आहे, संसार किती चांगला करायचा हेच गाथ्यात शिकलेलं आहे. उत्तम व्यवहारी जोडून या धन किती मस्त सांगितलं. पुढे कन्यापुत्र असे जे हर गोष्ट संसारात मी गोड सांगितली. आम्ही त्याच्यातलं थोडं थोडं अंश घेऊन काम करतो. संपलं काय आहे त्याच्यात? 4 पाणी स्वच्छ प्या, झाड भरपूर लावा फळाचे, गावात स्वच्छता ठेवा, मुलाला चांगलं शिकवा आणि वयस्कर म्हातारी कोतारी जी मंडळी यांना गावाने जीव लावा, सांभाळा. म्हाताऱ्याला जर सांभाळलं 2-3 वर्ष त्याचं आयुष्य वाढतं. चांगलं सांभाळा. उगा एसटीदार तिकडे त्याला काय आला गुडघे फोडून द्यायला काय कुठे जायचं त्याला गावातच राहून द्या. त्याचा सन्मान वाढा, त्याचं खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था ठेवा. झालं. शौचालयाचा वापर करा, पाणी जमिनीत जिरवा, उघड्यावर पाणी टाकू नका, प्लास्टिकचा पुनर्वापर करा. या गोष्टी जर केल्या आणि आपसात प्रेम वाढवा, माणूस 100 वर्ष जगन काहीच अडचण नाही. आम्ही तेच केलं. आमच्या इथं करायचा प्रयत्न करतोय आम्ही. 100% यशस्वी झालो असं नाही, पण त्या दिशेने चाललो. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे, 4 नळ एका घराला. जमिनीतलं पाणी, बोरचं, जायकवाड्याने नेलेलं दुसरं पाणी, 3ऱ्या मजल्यावर जातं ते मोटर लावायची गरज नाही त्याला. 3रं पाणी आरोचं 20 लिटरचा जार एका घराला रोज. आणि 4थं पाणी सकाळी पहाटे 5 ते 8 नळाला गरम पाणी येतं आंघोळीला. बाईने चुलीवर तापायचं नाही किंवा गॅसवर नाही. नवरा जर म्हणलं मला आंघोळ करायची, बाई नळातलं बोट करते, तो नळ तू 2 घंटे जाते बाईचे पण तापाला. रोज 2 तास तिच्या आयुष्यातले जाते. म्हणजे साधी गोष्ट नाहीच आहे. आम्हाला ते महत्वच कळणार. आणि रोज एका घराला 4-5 रुपये पण खर्च येईल. 100-125 रुपये महिन्याला लागते पण तापाला. म्हणजे वर्षाचे 1000-1500 रुपये लागते. अर्थात या सुविधा द्यायला लोकांना ग्रामपंचायतीकडे पैसा पाहिजे. आम्ही लोकांकडून पैसा घेतो, पैशाशिवाय अजिबात काम करत नाही. सरासरी तुम्ही 5000 रुपये धरा एका घरातून घेतो आम्ही. हे आमचं काळीज आहे. किती घेतो? 5000 वर्षाचे. त्याच्यानंतर कशाचेच पैसे लागत नाही त्याला. पाणीपट्टी नाही, काही नाही, कशाचीच नाही. 4 पाणी. आरो 24 लिटरची बॉटल केवढी येते? 10 रुपये. 310 धरा ना, 300 रुपये महिना. 36 झाले सालाची. पैसे फिटले का राहिले? आंघोळीला गरम पाणी, जायकवाड्यात नेलेलं पाणी, जमिनीतलं पाणी, 4 पाण्यात पैसे फिटले 5000. आमच्या एक पिठाची गिरणी आहे ग्रामपंचायतची. वर्षभर दळून न्या, कितीही दळून न्या. लग्न करा, साखरपुडा करा, बैलाला भरडा करा, कचरा आम्ही घरून आणतो. डोर टू डोर 2 बकेट दिल्या. प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली. प्लास्टिक एकत्र करू नका, प्लास्टिक लय हलकं दे. 1400 वर्षे सडत नाही. चाक देवाची अवला दे. खाली जाळलं तर आकाशात छिद्र पडतं. कधीच चाळायचं नाही प्लास्टिक, सतत फेकायचं. फारच वाईट आहे ते. कचरा आम्ही दर घरी जाऊन आणतो. आम्ही आणतो, ट्रॅक्टर आमचं, माणसं आमचे. मग गावात कचरा होईल का? आम्ही जाऊन आणल्यावर गावात कचरा होईल का? नाही, होणारच नाही ना. बायाला सांगितलं प्लास्टिक बाजूला टाका, काही बाया टाका, त्या काही नाही टाकली.
एखाद्या वेळेला राग आला का ती म्हणते भाऊ लेकरा पण झाला असं, आता लेकरा पण झाला असं म्हणलं आपण काय आपल्या तोंडात घालतो. 2 वर्षापासून आम्ही काय केलं साहेब, घरातलं जुनं प्लास्टिक 15 रुपये किलोनं घेतो. आता एक तुकडा दारी पडत नाही. लेकरं बी हुशार झाले, बाया बी हुशार झाल्या. बाया एवढ्या सज्जन झाल्या, तिचं तर ठुत्याच ठुत्या, पण जर शेजारी घरी नसली तिचं बी उचलून ठुत्या. माणसं तेच आहे. नीट अभ्यास करा. 2 वर्षापूर्वी जे ऐकत नव्हते लोक तेच आहे आज मी. काय ऐकते? काय झाली जादू? महादोष लोकांचा होता का? आम्हाला अक्कल आली नव्हती, हा त्याचा अर्थ होता. नीट समजून घ्या. समाज बिघडू राहिला तो समाजामुळे नाही, हे आमच्यासारख्या 10-5 हरामखोरामुळे. अक्कल नसताना आम्ही अक्कल आहे असं दाखवायचा प्रयत्न करतो आणि तिथे गोळ होतो. 90% लोक मूर्खच लोक खुर्च्यावर बसले. हे सत्य आहे. देश सुधारायला लागत ना, काय लागतं? जग काय पुढे चाललं? काय देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती कार्यकाळ संपल्यावर नोकरी करते. 5 वर्ष संपल्यावर कंपनीत काम करते. पुन्हा कशी माणसं असतील ते? आमच्या अब्दुल कलाम साहेबांचा भाऊ, सक्का भाऊ, आज मी जुन्या छत्राशी येतो. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. रामेश्वरला गेलो होतो मी त्याच्या घरी. अब्दुल कलाम साहेबांकडे गावाकडचे पाहुणे मंडळी आले राष्ट्रपती भवनला, दिल्ली पाहायला, राष्ट्रपती भवन पाहायला. जे बिल झालं त्यांचं ते साहेबांनी मानधनातून दिलं. राष्ट्रपती ना. आमचा ग्रामपंचायत सदस्य झाला तर काय करून काय नाही म्हणतो. म्हणजे सोसायटीची निवडणूक होती तर जागा नाही पडली. म्हणजे निवडून कोण यायचे त्याचा पुढचा विषय आहे. हे समाजाला भयकावलं गेलं समाजाला. म्हणून मी कायम सांगत राहतो, सरपंच हरामी पाहिजे. हे रानडुकर सांभाळायची एवढे एका खायचं काम आहे कसं? गावचे 2-4 हजार रानडुकर. हे सूत्र सांगतो, सरपंच साहेब बसलेले इथं. खरंच गाव सुधारायचं, खरंच समाज सुधारायचा ना तुम्हाला गंमत सांग. मी सांगितलं, आज प्लास्टिक आमची दुकानी फेकी तरी झाली नाही. फेकी पहिले फेकीत होती, आता फेकीत नाही. कारण काय? आम्ही 15 रुपये किलो पैसे. हे पैसे कोणाचे? 15 रुपये. गाव सुधारायची नेक मंत्र तुम्हाला देतो सरपंच साहेब. राग नाही यायचा ना? यायचा मूत यायलाच पाजायचा, घरातून काढायचं नाही. या हाताने घ्या, या हाताने. फक्त समाज देईल नाही, पण दिल्यावर वापस येईल की नाही एकाची गॅरंटी नसल्यामुळे समाज देत नाही. नाही तर समाज लय दाता आहे. आता 21,000 दिले एक जणांना. मला गॅरंटी आहे, मला माहित नाही, ज्यांना 21,000 दिले त्यांना मी ग्रामपंचायतची पट्टी भरेल असेल. असू दे. म्हणजे तो माणूस वाईट आहे का? माणूस वाईट नाही. तो त्याला खात्री पाहिजे माझा पैसा पुढे चालला आणि त्याचं काय होतं. समाजाकडे लय पैसा आहे, लय पैसा देते लोक. आम्ही काही छोट्या छोट्या मसनी घेतल्या ग्रामपंचायतमध्ये. 5,000चा हिशोब सांगतो बरं तुम्हाला. 5,000 घेतो, पण देतो काय काय. कोणत्या मशनी घेतल्या? शेवाय करणं मशीन, पापड करायची मशीन, डाळी करून द्यायचं मशीन, बटाटा चिप्स करून द्यायचं मशीन, मिरची पावडर धने पावडर करून द्यायचं मशीन, गोड तेल करून द्यायचं मशीन, उसाचा रस काढून द्यायचं मशीन, मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरायचं मशीन. ही सगळ्या मशीनी वर्षभर फ्री आहे.
₹1 लागत नाही. 5,000 दिले का ते राजा झाला, राजा. अख्ख्या गावाला वायफाय फ्री. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे 5,000. म्हातारे कोतारे जर ग्रामपंचायत मध्ये आलं चिडचिड करतात, मला लवकर जायचं, मला कागद द्या, मग तुमचा ग्रामसेवक आला नाही का, मला भूक लागली, मला उशीर झाला. मग आम्ही 3 मशीनी आणल्या आता ग्रामपंचायत मध्ये खुल्या वृद्धांसाठी त्या खुर्ची पुढे. म्हातारा आलं खुर्चीवर बसायचे आणि त्याचे दोन्ही पाय तर मशनी घालून द्यायचे आणि बटन दाबून द्यायचं. त्या मशनी त्या म्हाताऱ्याला असं पाय दाबी दाबतो. आता उठत नाही ना, त्या लोकांना सांभाळायचं आहे आपल्याला. आपल्याला कमी कशायचं नाही, आपल्याला काय कमी आहे. आम्ही शेती करायला एक ट्रॅक्टर घेतला, दुसरा मोठा कचऱ्याचा वेगळा, 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला. नीट आहे का? तुमच्यासाठी ते 1 तासाचं काम मिळते. इतके मोठे लोक आहेत. 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला, 10 लाख जिल्हा परिषद लोन घेतलं. पैसे नाही आमचे पैसे. 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली. म्हणजे फुकट ट्रॅक्टर ग्रामपंचायतच्या दरवाज्यात आणि 30-35% सबसिडी देतो गावातल्या शेतकऱ्याला नांगरायला, मोगऱ्याला, रोजाला. म्हणजे 1 एकर नांगरायला तुम्हाला किती पैसे लागते? 2,500. तर 30% किती कमी झाले? म्हणजे 1750 रुपयाने आम्ही त्याची नांगरट काढतो. नांगराय मोगड्याला 30%, रोट्याला 30%. तरीही ग्रामपंचायत तोट्यात नाही. शेतकऱ्याला मेहनत करताना 30-35% सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत असं ना. बोलणार नाही शेतकऱ्यासाठी, करत नाही. बरं तरी तोट्यात नाही म्हणतो मी आम्ही. मग का हरकत करा? आम्ही आमदार खासदाराकडून समाज मंदिर घेतले, कोटी रुपये आणले. ट्रॅक्टर आणला असते तर गावातली शेती झाली नसती. पण गावातल्याची शेती जर ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टरने केली तर याच्या ट्रॅक्टरचं काय करायचं? कारण कोणाच्या ट्रॅक्टरचं काय करायचं? ही वृत्ती आहे ना. म्हणून सरपंच आई पाहिजे, आई व्हायला पाहिजे. आई झाली ना सगळे दुःख कळते. लहान 6 महिन्याचे लेकरू आईला खायला मागते का? खाऊ कशी घालते बरोबर? आई झाली का ऑटोमॅटिक कळतं. म्हणून सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, उपसरपंचाला मी रोज हात जोडून विनंती करतो की बाबा हो, हा प्रश्न गावाचा नाही, देशाचा आहे. एक गाव चांगलं झालं, माझं गाव चांगलं झालं, तुमचं झालं, यांचं झालं, देशाचं चांगलं झालं ना. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे आपल्या पुढाऱ्यांचे स्वप्न होते. राष्ट्रपुरुषांचे अब्दुल कलाम साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महासत्ता बनवायचं म्हणजे आम्हाला कोणत्या देशावर भाव नाही टाकायचा. महासत्ता बनवायचं म्हणजे प्रत्येक माणूस त्याच्या पायावर उभं राहायला पाहिजे. 100 वर्ष जगला पाहिजे. त्याला स्वतःच्या देशाचं रक्षण करता आलं पाहिजे. उद्या मिलिटरी घालायला पोरं नाही राहायची. सगळे देश चौकून आपल्यावर टकेल साहेब. चीन सध्या काय अभ्यास करतो माहिती आहे तुम्हाला? ऐकलं कधी? पुढच्या वर्षी आपल्या देशातला पाऊस वरच्या वर पडून न्यायचं म्हणतो. सत्य आहे, संशोधन चालू आहे. आणि नेते हरामी राकेश चावला की चीन मी तेव्हा असन का नसन मला माहित नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. जर चीनना वरच्यावर पाऊस न्यायचे ठरेलच तर त्याला एकच इलाज या अडवायला. करताना का हनुमान चालीसा वाचायचा.
दुसरा पर्याय नाही. तिथे जायचं सीमेवर सगळ्यांना. कसं व्हायचं आपल्या इथं वाद भानगडी कटकटी, मी हुशार, मला अक्कल, याच्यातच आयुष्य चाललं. जग लय पुढे चाललं. मी आतापर्यंत 22 देशात गेलो, लय पुढे गेलो. मला एक गोष्ट सांगतोय साहेब, दुबईमध्ये 100% मुस्लिम राष्ट्र आहे. राजा आहे हुकुमशाह, मुस्लिम राजा. त्यानं रामाचं मंदिर बांधलं तिथं दुबईमध्ये. आता तुम्ही सांगा, 100% मुस्लिम राष्ट्र, राजा मुसलमान, त्यानं रामाचं मंदिर काय बांधलं असतं? त्याला माहित होतं भारतातले येडे येते तर पैसे लागतील. काय गमतीचा विषय नाही, चांगला विचार करायचा. आणि आम्ही इथे मारामारा गुन्हा करतोय. आखातामध्ये मी विचारलं पाऊस कधी पडला होता. पाऊस पडत नाही तिथे. खाली 9 देशात 9 गुंठे जमीन नाही द्यायला. 9 देशात 9 गुंठे जमीन नाही. टोटल वाळवंट आहे, पिकच नाही. पाऊस कधी पडला मी विचारलं तर म्हणे साहेब 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला. 5 वर्ष पाऊस पडत नाही. पण नळाला 24 घंटे पाणी. आमचे गाव वाहून चालले पण नळाला काही येत नाही. का आराम पडे चालेल. कसे लोक पैसे देते ना. एक महिला बाजारात जाते, अभ्यास करायचा आहे. माझी नजरले भामटी, मी पहिले सांगितलं. तिला 20 रुपयाचे वांगे घ्यायचे राहते. किती वांगे घेऊन किती घेते? 20 रुपयाचे, 25 रुपये, आहे की नाही? गेल्या पहिल्या दुकानात घेते का? 3 दुकानं पाहती. 20 रुपयाच्या वांग्यासाठी 3 दुकानं पाहती. ज्या दुकानात तिला वांगे आवडन आणि भाव बी परवडन त्या दुकानात ती वांगी घेते. ही गोष्ट खरी आहे तिथं. पण व्यापाऱ्यांना दिलेले वांगी घेते का हिच्या हातात निवडून घेते? हिच्या हातात निवडून घेते. 20 रुपयाची एवढी बार्गेन करते ती. सरपंचाच्या मड्यावर 5,000 कशी काय झाली? कोण्या बेसर घाली? ती पाहून घेऊन ना तपासीत ना हो. तिचा दोष काय आहे? समाजाचा हक्क आहे ना. आम्ही दिलेल्या पैशाचे काय करता बाबा पाहायचं. 10 वर्ष झाले आम्ही झेंडावंदन करत नाही. 17 सप्टेंबर, 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट 4ही झेंडावंदन आमच्या इथे पुढारी करत नाही. जेवढे लोक पहिल्या दिवशी टॅक्स भरते एकेप्रिलला सुरुवातीला, त्याच्यातून 4 चिठ्ठ्या काढतो. ज्याच्या 4 चिठ्ठ्या निघन त्याच्या बायकोच्या हाताने तिला साडी चोळी घेऊन झेंडावंदन करतो. त्याच्यामुळे बाई 5,000चे बंडल ग्राम सेवकाच्या तोंडावर आता दिसते. अरे लोक सांभाळण्यालाही सोपं आहे साहेब. तुम्ही म्हणत झालं हे 7वी शिकले मग शिकलं पुढं. समजा असं सांगता येईल ना तुम्हाला. मी सांगतोय तुम्हाला, ते गारुडी असतो का, गारुडी गुडगुड वाजवतो, गावात येतो सकाळी 8 वाजता येतो. आदल्या दिवशी पेपरला बातमी असते का? असं बॅनर असतं का त्याचं? गावात तो यायचा म्हणून कोणाला माहीत तरी असतं का? नाही. गावात आला असा उभा राहतो, वाजतो, 200-400 लोक गोळा करतो का नाही? 400-500 रुपये घेऊन मी जातो. बरोबर आहे का नाही? देऊन काय जातो? गावाला काही देऊन जातो का? काय कला आहे ती. म्हणजे गारुड्याला अक्कल आहे.
ती काय सरपंचाला आली हे जमलं म्हणून मला नाही काय करायचं. काय ते वाद हे लोक पण वादात नाही. समाज नाही गोळा आहे, त्याला बनवायला काय लागतं, पण चांगल्यासाठी बनवा. तो पोतराज असतो तो पोतराज. मी कुठे शिकवतो हे सांगू राहिलो तुम्हाला. तो आईचा भाऊया, तो गावात जातो, गावोगाव मागवतो घरोघर, बरोबर आहे ना. ती बाई त्याला ताटात किंवा सोपात धान्य देते की नाही. 100 ग्राम धान्य देत असं. तो ते धान्य सगळं झोळीत टाकून घेतो. त्याच्या नंतर काय करतो तो आठवतं का? पैसा भर नाही साहेब, उगाच 4 दाणे देतो. किती देतो? घेतलं किती, दिलं किती? ती बाय खुश होती. एवढं घ्यायचं एवढं वापस द्यायचं तरी लोक खुश. एवढी अक्कल तरी पुढाऱ्याला आली. आराम करावं, एवढ्या घ्या पण एवढं तर वापस द्या. आलं का गडव, आलं का गडव, आलं का गडव. समज कशा भरत होतो. पहिलं ऐकलं होतं मी सिमटात खाते, कोणी चाऱ्यात खाते, कोणी कोळशात खाते, कोणी घरकुलात खाते. आता संडासात ते खाल्लं म्हणजे काय बुटाने आणायचे लागेल. पैसे 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 करते. काय करणार आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगतोय काल्पनिक. हे जो हाल आहे ना, हा याच्यामध्ये 2-2 हजाराच्या बंडलाचे थप्पी मारले पूर्ण भरून, पूर्ण आतून मी बाहेरून. किती पैसा होईल का अंदाजे? 2-2 हजाराचे बंडला. एवढा पैसा तुम्ही कमवू शकता का आयुष्यात? नाही. पण एखाद्या माणसानं एवढं हॉल भरून आतल्या बाहेरलं 2-2 हजाराचे बंडल ठेवले आणि तुम्हाला मध्ये ढकलून गेलं, ते पैसे तो हे तुला, तर तुम्ही मध्ये किती दिवस राहील? ओढ लावून घेतलं राहील का? आपली चर्चा आहे, तुम्ही बोललं तर आपल्याला आणखीन मजा येईल, कळलं. आता तुम्हाला एवढे पैसे मिळाल्यावर आणखीन काय लागत? काय पाहिजे? जेवण पाहिजे. जो पाहिजे तो डिश आणून गेला कडकी वाटी. मटन खा, दाल फ्राय खा, बिर्याणी खा, काय खायचं ते खा. मध्ये आणून गेले, फक्त दरवाजा उघडायचं नाही. आता काय पाहिजे? गरम पाणी आंघोळीला, एसी बसून दिला, टीव्ही लावून दिला. एखाद्या म्हणलं बायका पोराशिवाय जेवून नाही लागत, त्याला मध्ये पडलं. किती दिवस राहील बरं माणूस मध्ये? नाही, म्हणजे जे जगातल्या सुखासाठी जो धडपड करतो, नीट विचार करा. ज्या जगातल्या सुखासाठी तो धडपड करतो, ते सगळं सुख त्याला मध्ये कोंडून गेलं. मग मध्ये काऊन राहत नाही? त्याला बाहेर कशासाठी यायचं? सोनं पाहिजे, सोनं दिलं, अंगठे दिलं, लाकूड दिलं, त्याला नक्की बाहेर कशाला यायचं? कोण सांगणार? मध्ये राहील का तो? मग बाहेर कशाला येईल सांगा ना. समाजाकडं काड्या करायला. त्याला दारी यायचं का? त्याला समाजात जीव आहे म्हणून दारी येऊ राहिला तो. आतमध्ये तो गुदमरून राहिला म्हणून येऊ राहिला. मग एवढं सगळं आम्हाला काम येत नाही हे सिद्ध होतं. म्हणून आम्ही समाजाशिवाय जगू शकत नाही. म्हणून आम्हाला सांगितलं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हिनातपते दलित तया जावो ने उठवावे. तेच ही जोंधळे ग्रामिका संस्था काम करते. लक्षात का करते? काही लोक स्वार्थी लोक काही नाही म्हणायचे, तू काही हे करते. देण्यात आनंद आहे, घेण्यात नाही साहेब. द्या. 38 म्हातारे सांभाळते माझी ग्रामपंचायत.
गावातले 38 वयस्कर माणसं 2 टाइम जेवण, खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं वाहणं सगळं करते. गावातल्या, बाहेर गावची नाही. बाहेर गावची मला येऊन बी द्यायची. अरे मी प्रांजळपणाने सांगतो तुम्हाला, माझी अशी इच्छा आहे ज्या त्या गावातले म्हातारे ज्या त्या गावानं इज्जतीने सांभाळले पाहिजे. वृद्धाश्रमचा विषय कुठे आला, शिवभोजनचा विषय कुठे आला, अरे किती गोष्टी. भीक मागायचा विषय कुठे आला. भीक मागायचं नाही ते लहान पोरं चोरून कशाला नेते. म्हणजे एका याच्यात किती प्रश्न सुटले लक्षात आलं. करा, काहीच अवघड नाही. तुमच्यासारख्या इकडच्या लोकांना तर काहीच अवघड नाही हो. पण आम्ही करत नाही. एकमेकाला त्रास देतो, एकमेकाला कमी जास्त लेखितो. काय येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. कोणाने नेलं का. तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला तेव्हा सगळं वाटून दिलं होतं, काहीच ठेवलं नाही, काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत झालं की तुकारामांना काहीच ठेवलं नाही. त्यांनी एक टोपलं भरून टाकलं यायला. शिवाजी महाराजांनी कोणाला पाठवलं, तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी पाहिलं, अरे मला कशाला आणलं म्हणजे हे महात वाटून दिलं मी लोकाला, तुम्ही कशाला आणलं, मला घेऊन जा वापस. कोणाचं वापर धाडलं, गैरेच होतं कधी. काय हिंमत असेल ती, काय वैराग्य असेल ते. आम्हाला माझे आमदाराचा साडू भाऊ भेटला की एक सेल्फी काढू म्हणतो. साक्षात छत्रपतीचा वापर झालं. तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, कधी ऐकला का नाही माहित नाही बघा. सोने नाणे आम्हा मृत्तिके, म्हणजे माती समान आम्हाला सोनं नाणं, हे महाराजांचं म्हणणं आहे. हा अभंग आम्ही भजनात म्हणतो, तरी सकाळी मतदानाचे 1000 घेतो म्हणजे असा उलटा करून आणला पाहिजे. लाज वाटत नाही मतदानाचे पैसे घ्यायला. कसं मतदाना वारकरी म्हणतो एवढी माळ लावतो, टपरं गण लावतो, हलकट झाली. काय वाटलं केलं वय लोकांनी. असं वारकरी संप्रदायाची काय शिस्त आहे, काय विचार आहे, या असे घुसले ना मधी चिड येते. आणि हा म्हणून देशाच्या वाटोळ होऊ राहिला. बस पाहणारा काय पाहतो, अरे एवढे असे करते ना आम्हाला काय झालं, असं होतं ना. म्हणून माझी गावाला विनंती आहे, एकोप्यानं राहा, एक विचारानं राहा. अर्थात ग्रामपंचायतीला काम करताना त्रास आहे, लय त्रास आहे. मोटरसायकल 4 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते, अर्धा किलोमीटर पळते बा. पळते की नाही, इकडं पळते. मला वाटलं आमच्या तिकडे पळते. मला सांगायचे कुत्रे काऊन पळते, त्याला शिवाजी पुरस्कार असतो काय द्यायचे, तू काय असतो. जो कळे कृषी संस्थेच्या मी मागं पळत गेलो कुत्रे, सुरुवातीला पळत होता. पण मी एक अभ्यास केला सर, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले. म्हणून गाडीवाल्यांना गाडी उभा करून कुत्र्याला कधी विचारलं का भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम, लक्ष द्यायचं. आपण आपली गाडी चालवायची, ते पळण पळण दमन थांबण, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला खरंच गावचं चांगलं करायचं असेल, खरंच सुख भोगायचं असेल, सुख चांगलं म्हणजे वरकडणे असं आहे तुमच्यापाशी, पण खरा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल जीवनाचा, एक सूत्र पाळा. कालपर्यंत काय झालं विसरून जा, उद्यापासून काय करायचं ते ठरवा. ते कालच्या गाडीत बसले की नाश होतो. आमच्याकडं 40 वर्षापूर्वी थोडी जमीन होती. आम्ही 4 भाऊ, सत्य घटना हे मंदिरात बसले. एक शब्द खोटा नाही, मग विश्वास ठेवा नका करू.
आमच्याकडे 2 नौकर होते. त्यांचे नाव होतं कानून भरतो. बंजारा समाजाचे सख्खे भाऊ. एवढे उचूस, एवढे धिप्पाड, कुंभकर्णासारखे. अक्कल अजिबात नाही. काम लई करायचे, दिवसभर काम करायचं, जेवण द्यायचं फक्त, पगार नाही. त्याला पैसे कळतच नव्हते ना. पगाराचा विषय सत्य घटना आहे. मी मंदिरात आहे. 40-45 वर्षापूर्वीची घटना आहे. 45 वर्ष. एकदा काय झालं, मला लाकडी नांगर करायचा होता म्हणून आम्ही एक बाभळ तोडली बांधाव. पण ती बाभळ अशा ठिकाणी होती, चौकोन पीक असल्यामुळं तिथे गाडी बैल जात नव्हती. लाकूड बाहेर आणायला त्या कानूला भत्तूला म्हणलं मी, अरे म्हणलं ते बाबळेचं लाकूड खांद्यावर रस्त्यापर्यंत आणता का? दुपारी बोललो मी असं. आणि आणू ना दादा, ताकदले होते मोठाले. म्हणलं ठीक आहे, संध्याकाळी आणू. मी 5-5:30 गेलो त्याच्याकडे कामावर. म्हणलं त्याला घेऊन जाऊन लाकूड आणू. ते मला सापडा ते पुढे. अरे कानू कुठे गेले भत्तू? आले म्हणलं लाकडा धागाने पडून तुम्ही गेले. पुन्हा घेणाले लाकडापाशी नाही गेले. लाकडापाशी जाऊन पाहिलं साहेब, माझ्या अंगाला काटा येतो आला. ती 2 जण ते लाकूड खांद्यावर घेऊन उभा. कधीपासून उभा होती, कधीपासून नाही भगवान. अरे देवा म्हणलं काय काम असं झालं. म्हणलं काय झालं रे कानू? ते म्हणे दादा आम्ही लाकूड लय टेमचं उचललं. त्याच्या डोक्यात बसलं होतं ते उचललं. लवकरच गेलो. लाईट टेमचं उचललं म्हणे, पण आम्हाला चालतच येईल. त्यानं काय केलं होतं माहिती? कानून तोंड केलं होतं इकडं, भत्तूर तोंड केलं होतं. लाकूड खाल्लं. चालता येतं का? ताकद नव्हती म्हणायचं. होती तर अक्कल होती का? नाही, अक्कल नव्हती. आणि त्याचं मुख्य कारण काय हुकलं त्यांचं? 2 दिवसाला दोघांची 2 तोंड थोबडत. मी रोज जे गावगाव जातो ना, आता हीच विनंती करतो गावात, त्या गावातल्या असलेल्या कानोरा भत्तूला हात जोडून पाय पडतो. बाबा हो, 2 दिवसाला 2 थोबडे नका करू. एका दिवसाला तोंड करा. तुमच्या ताकद हे गावचं चांगलं करा. हे तुमच्या गावात, तुमच्या इथे कानू कोण आहे आणि भत्तू कोण आहे? असं तर मी दोघांच्या पाय पडतो. कारण ताकद कानूची बी, ताकद भत्तूच बी, मान्य आहे ना. पण 2 दिवसाला 2 तोंड केल्यामुळं गावचं लाकडाचा नेणं होईना. ते जागीच खोळंबलं. म्हणून या दोघांना जर एका दिशेला तोंड केले, मी तसेच केलं ना कानून भत्तूच. एका दिशेला तोंड केले मग लाकूड खांद्यावर घेतलं, चाललं ना. एका दिशेला तोंड केल्यावर काहीही प्रॉब्लेम नाही. माणूस जर मी मोठा. अहो घरातल्या घरात भावात म्हणतो मी मोठा, बायकोपेक्षा मी मोठा, पोरापेक्षा मोठा. बापाला अक्कल नाही म्हणतो ते बाकीचे जाऊन द्या. सारथी झाला. मी एकदा विचार केला साहेब, देवा म्हणलं आम्ही एवढं काम करतो, एवढी मरमर करतो, एवढं आयुष्य गुंजितो, मग हे काही हलकट लोक का पैदा केले? तू देवाने इथं का घातले? आणून मला सुचलेली कल्पना आहे, पुस्तकात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, गाथ्यात नाही, ऐकासारखा किस्सा आहे. 2 मिनिटात संपलो. मी विचार केला हे पागल लोक काऊन जन्माला घातले असतील लोकांना. मला असं वाटलं, मला वाटलेलं आहे बरं का, कसं नाही. या विश्वात कोणीच नव्हतं तेव्हा लक्ष्मी विष्णू दोघच होते, दोघच. ती लक्ष्मी देवाला म्हणे देवा आपल्यात 3रं पाहिजे. लक्ष्मी काय म्हणली? आपल्यात 3रं पाहिजे. देव म्हणजे कशाला लफडं करते? ती बाई काय ऐकणार नाही, 3रं पाहिजे. बाईला हौस
देव म्हणे ठीक आहे. देवाने एक मातीचा गोळा घेतला, एक मंत्र म्हणले आणि त्याचा डायनासोर झाला. त्या गोळ्याचं काय झालं? डायनासोर. ती बाई घाबरली. लक्ष्मी असं नाही पाहिजे म्हणे, तुमच्यासारखं दिसणार पाहिजे. बाईची इच्छा असते नवऱ्यासारखं दिसणार पाहिजे. चुकलं का म्हणे? हा दुसरा गोळा घेतला, हत्ती केला, वट केला, वाघ केला, कोल्ह केलं. 84 लाख जीव तयार झाले देवावर. काही वर्षानुवर्षे काम चाललं. किती लाख जीव तयार झाले, पण माणूस नाही तयार झाला. बाईचं काही समाधान होईना लक्ष्मीचं. ती म्हणे पाहिजे तर तुमच्या झाला. देव म्हणे मी हरलो, शस्त्र खाली टाकून दिलं. आता माती आणत नाही, मला आणू शकत नाही, माझ्या अंगात काही उरलं नाही, मी थकलो, आता काम बंद. बाईची जातले हुशार. ती म्हणे देवा नवी माती काय आणता? हे 84 लाख जीव तयार करताना ही जगन पडली ना थोडी थोडी करता करता. ही घ्या म्हणे, एवढं काही दे. हा देव म्हणे हे बरं देवाचे देव. मग ती उरलेल्या मातीचा गोळा देवाने घेतला आणि मंत्र म्हणले, चमत्कार झाला. त्याचा झाला माणूस. कोणत्या मातीचा? उरलेल्या मातीचा. मग त्याच्यात कुत्र्याचे गुण आले, त्याच्यात डोकराचे गुण आले, त्याच्यात गाढवाचे गुण आले. तर म्हणता तो असं काऊन करतो? आता ते उरलेल्या मातीच येते. तुम्ही आजूबाजूला नजर टाका तुमच्या हे कोणत्या मातीचं असं झालं, हे पण तुम्हाला काही लोक काय म्हणते, काय आमच्या वरिष्ठांना असं असं सांगितलं. काही भाषणात बोलत नाही काही लोक. समजून घ्यायचं ही पोपटाची अवलाद, याला याचं काही येत नाही. पक्षाध्यक्ष असं म्हणाले, एवढं ते सांगत. पण हा दोष कोणाचा न मानता आपल्याला एकमेकाला घेऊन चालायचंय. त्यासाठी लोकांना माझी विनंती आहे, ग्रामपंचायतचा टॅक्स भरा. आणि ग्रामपंचायतला माझी हात जोडून विनंती आहे, लोकाला जीवनासाठी ज्या गरजेच्या आहेत त्या सुविधा द्या. साहेब ऊसाच्या रसात पण भेसळ आहे. तुम्ही जो रोडवर ऊसाचा रस पिता, याच्यात बर्फ टाकायला लावता. ऊस चांगला असेल पण बर्फ कोण्या पाण्याचा आहे तुम्हाला माहिती आहे का? मी आता लई ठिकाणी बगर बर्फाचा थंडगार ऊस चालू केला. बगर बर्फाचे थंडगार म्हणजे फ्रीज घ्यायला लावले मोठ्याले आणि तुकडे करून त्याच्यात ऊस भरून ठेवायचा. गिराईक आलं तर 2 तुकडे टाकायचे. थंडगार रस तर बिगर बर्फाचा आणि त्याची चव पण वाढली. 2 रुपये जास्त घ्या, शुद्ध खायला द्या ना. ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. याच्यासाठी माणसाने एकमेकाला समजून घ्या, समजून घेतलं पाहिजे. हे असं काऊन करते, हे असं काऊन करते, असं केल्यानं नाही चालत. यांची ताकद वेगळी, यांचे गुण वेगळे, यांचे चांगलं वाईट वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. आपण त्याला एका साखळीत जोडायचं आहे आणि त्या साखळीत ज्याला जोडता येते तो खरा पुढारी, तो खरा कलाबाज माणूस. याच्यासाठी तुमचं मन आम्ही समजलं पाहिजे. काय समजून घ्यायची गोष्ट एका सेकंदात माझ्या जीवनात घडलेली सांगतो ना. कार्यक्रमच समजून घ्यायचं. मी किती